नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याची अमावास्या म्हणजेच आजचा जो दिवस आहे सर्व पितरी अमावास्येचा आहे. नक्षत्र उत्तरा आहे, योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:52 ते 12:40 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:16 ते 1:45 आणि यमगंड काळ सकाळी 7:48 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, बुध आणि केतू बरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्य, मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तुमच्यावर फसवणुकीसारखे काही प्रसंग येऊ शकतील. निर्णय घेताना खूप काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मध्ये सुद्धा डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे खास करून जर तुम्ही जर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक आणि शारीरिक दोन्ही ठिकाणी थोडं लक्ष देणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. थोडंफार प्रमाणात गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या जो स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. जे मोठी माणसं असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं प्रत्यक्षात करू नका किंवा त्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. आज एक्झर्शन वगैरे जास्त होईल. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात आहे. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय, गुंतवणूक किंवा खर्च याकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. कुठल्याही क्षेत्राशी संबंधित निर्णय आजच्या दिवशी मात्र घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युती करणार आहे. वेळात तुमची अमावास्या आहे. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. आजच्या दिवशी तुमच्याबरोबर चीटिंग वगैरे होऊ शकते. काळजी घ्या. तुम्हाला अत्यंत सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युती करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं राहील. ते चुकण्याची शक्यता राहील. त्याचमुळे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकाल. भावनेच्या आहारी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. मित्रपरिवाराबरोबर सुद्धा छोट्या-मोठ्या कारणाने मतभेद, मतवैचित्र सारख्या गोष्टी होऊ शकतात. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्यावर सुद्धा खटके उडू शकतील. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, बुध आणि केतू बरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त असेल. तुम्हाला काही इंट्युशन येतील, जरूर त्यावर काम करा. भविष्यकालीन योजनेसाठी ते महत्त्वपूर्ण राहतील. मात्र आरोग्य आणि वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी, बुध आणि केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास अचानकपणे डोकंवर शकडू शकतील. आरोग्य म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात आरंभ करू नका. तुमच्याबरोबर चीटिंग वगैरे होऊ शकतील. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, बुध आणि केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. वादविवादामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.